आपण 3 विभागामध्ये विभागली आहे। एक राखीव टायगर रिझर्व म्हणजे संरक्षित वन, दुसरे प्रादेशिक वन आणि एफडीसीएफ। पण वाघ जर आपल्या टायगर रिझर्व मधून बाहेरची सीमामध्ये जात असेल आणि हे जर आम्हाला समजलं तर मला असं दिसलं की आम्ही कोऑर्डिनेशन दुसऱ्या विभागाशी करत नाही। त्यामुळे जर त्याची प्रोटेक्शन करायचं असेल तर दुसरा विभाग आपल्या हात झटकून साईडला होऊ शकतो आणि अल्फा आणि डेंडू या प्रकरणामध्ये असं काही थोडं नजर आलेली आहे। त्या व्यतिरिक्त मला आणखी एक सूचना असं द्यायची आहे की NNTR नवेगाव नागझिरा टायगर रिझर्व हा खूप चांगल्या प्रकारे काम केलं पाहिजे आणि खूप चांगले अधिकारी वर्ग आहेत आणि कर्मचारी पण खूप छान आहेत। नवीन अभयारण्य बनल्यामुळं कित्येक कर्मचारी नवीन आले होते इथं, ज्यांना म्हणजे फक्त नोकरीसाठी इथं आले होते, बेरोजगार होते, पण जसे आले नवशिके हे हळूहळू परिस्थितीनुसार शिकू लागले आणि खूप गार्ड्समध्ये मी बघतोय शिकण्याची खूप मोठी प्रवृत्ती आहे। त्यांना खूप चांगली चालना द्यायला पाहिजे कारण की मुख्य रक्षक जंगलाचे तेच आहेत। तर त्यानुसार मला असं वाटते की NNTR ने एक पेंच टायगर रिझर्व आमच्याकडे एक मॉडेल आहे। त्या पेंच टायगर रिझर्वनी खूप चांगला मार्केटिंगचं काम केलं आहे। तर NNTR ने पण तसं एक आपला कॉर्पोरेट ऑफिस प्रसिद्धीसाठी NNTR फाउंडेशन कडून बनवायला पाहिजे आणि त्यानुसार ते शोज घ्यायचे, पिक्चर शॉर्ट फिल्म्स बनवायची आणि लोकांना गावाच्या लोकांना ट्रेन करायचा आणि रोजगारसाठी नवीन काम करायचे, हे आम्ही करू शकतो इथं। त्या व्यतिरिक्त मला आणखी एक असं सांगायचं आहे, जेव्हापासून टायगर रिझर्व बनले तेव्हापासून मला असं वाटतंय की टायगर रिझर्वची फीस आणि जे सिस्टम जिप्सी बनले यामुळं आमचे जे जंगल होते आणि याला वन्यजीव जे होते हे ग्रामीण लोक जे बघत होते ते आता त्यांच्या आकोट्याच्या बाहेर गेलेले आहेत। तर त्यामुळं आमचे जे गावचे लोक आहेत जे जंगलाला लागून आहेत, ज्यांनी आतापर्यंत हे जंगल जोपासलं आहे, वाढवलं आहे, ते आता जंगलापासून दूर झालेले आहेत। त्यांच्या मनामध्ये एक निगेटिव्हिटी आली आहे। तर गावच्या प्रत्येक शाळेला जिल्ह्याच्या त्यांना फ्री जंगल सफारी द्यायला पाहिजे। मला आश्चर्य वाटलं, किरण पुरंदरे जी पिठेजरीला होते, यावर्षी त्यांनी एक सांगितलं तर पिठेजरीच्या शाळेचे मुलं तिथं पूर्ण जगाचे टुरिस्ट येतात, पण त्यांना नागझिरा काय आहे, आतमध्ये काय आहे ते त्यांनी आता दाखवलं कलेक्शन करून। तर ही अशी परिस्थिती यायला नको। त्यामुळं कारण की हेच लोक आहेत, हे टुरिस्ट किंवा दुसरे लोक हे नंतर येतील जंगल वाचवायला, पहिले वाचवतील ते आमचे गावचे लोक, त्यांना ट्रेन करायला पाहिजे। त्यानंतर मला असं वाटते की NNTR हा जो आहे 2 जिल्ह्याला मिळून बनलेला आहे, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याला। तर गोंदिया जिल्ह्याला खूप छान काम करतात त्यांची, भंडाऱ्यालाही पण खूप छान काम करतात आमचे सोबती आहेत, खूप छान प्रेझेंटेशन दिलं आहे। पण मला असं वाटतं NNTR फाउंडेशन मध्ये या जिल्ह्याच्या प्रतिनिधित्व, भंडारा शहराच्या प्रतिनिधित्व नाही। त्यामुळे आम्ही इथं काय आम्हाला वाटतंय ते